नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या. अभिनेता गोविंदा अहुजा याने शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला असून गोविंदाला मुंबईतील वायव्य मुंबईतून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे. ठाकरे गटाकडून या जागेवर अमोल कीर्तीकरांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गोविंदा शिवसेनेकडून लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे. गोविंदाला राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची इच्छा असल्याची कृष्णा हेगडे यांनी सांगितलं होतं. उत्तर पश्चिम मुंबई म्हणजेच वायव्य मुंबई लोकसभा जागेसाठी गोविंदाच्या रूपात शिवसेनेकडून नवीन चेहरा उतरवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. अमरावतीतून भाजपच्या तिकिटावर नवनीत राणा निवडणूक लढवणार आहे. नवनीत राणा यांनी भाजपात प्रवेश केलाय. भाजपात प्रवेश करण्याआधी त्यांनी युवा स्वाभिमान पक्षाचा राजीनामा दिलाय. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते. एका छोट्या संघटनेला जिल्ह्यात पक्षाचं मोठं रूप देणं महत्त्वाचं होतं. याच पक्षाने आमदार आणि खासदारही दिला. आता मोठी जबाबदारी माझ्यावर आहे. मला या पक्षाचा राजीनामा देताना धाकधूक आहे. स्वतःच्या पक्षात काम करणं आणि त्यानंतर नवी इनिंग सुरू करणं हे आव्हानात्मक आहे, असं नवनीत राणांनी म्हटलंय. लोकसभा निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर झाल्यानंतरही महाविकास आघाडीमधील जागा वाटपातील वाद तसेच काही जागांवरील दावेदारी सुरूच असल्याने बैठकांचा सिलसिला सुद्धा सुरूच आहे. आज पुन्हा एकदा महाविकास आघाडीमधील मातब्बर नेत्यांची हॉटेल ट्रायडंट मध्ये बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये पुन्हा एकदा सांगली, भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबई या जागेवरती चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीमध्येच या तिन्ही जागांवर अंतिम फैसला केला जाईल अशी चर्चा आहे. राष्ट्रवादीचे शरद पवार, शिवसेना उद्धव आणि काँग्रेसमध्ये 4 जागांवर एकमत होत नसल्याचे बोललं जाते. उद्धव यांनी मुंबई दक्षिण मध्यमधून अनिल देसाई यांच्या नावाची घोषणा केली, तर काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली. बारामती लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा करून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या विरोधात दंड थोपटणारे पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे निवडणुकीतून माघार घेण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या समवेत झालेल्या बैठकीत पुरंदरचे प्रश्न सोडवण्याचे आणि पुरंदरला निधी देण्याचे आश्वासन मिळाल्यामुळे शिवतारे माघार घेणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान ते या संदर्भात भूमिका लवकरच जाहीर करणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी बाकावरील महाविकास आघाडीतील वाद संपता संपत नाहीये. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. संजय राऊत हे पाठीत खंजीर खुपसण्याचं काम करत आहेत असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केलाय. संजय राऊत आणखी किती खोटं बोलणार? तुमचे आणि आमचे विचार एक असतील तर मग आम्हाला तुम्ही बैठकीला का बोलवत नाही असा प्रश्न देखील प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केलाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महायुतीकडे 3 जागांची मागणी केली आहे. मात्र आता 2 जागांवर सकारात्मक चर्चा सुरू आहे. या 2 जागांबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे निर्णय घेतील आणि जागाही त्यांनाच माहिती असल्याचे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले आहे. महायुतीतील सहभागाबाबत मनसे नेत्यांची बैठक राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी पार पडली. याविषयी नांदगावकर म्हणाले, राज यांनी काही जागा ठरवलेल्या असतील, त्यांना काही खात्री असेल अशा जागा त्यांनी मागितल्या आहेत, परंतु या संदर्भात अधिक बोलण्यास त्यांनी नकार दिलाय. मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा अपघात झालाय. घरातच पाय घसरून पडल्यानं त्यांना दुखापत झालीय. वळसे पाटील यांच्या खुब्याला मार आणि हात फ्रॅक्चर झालाय. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात येणार आहे. याच रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीत त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. मात्र ऐन लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरच त्यांचा अपघात झालाय. भाजपच्या उमेदवाराला जिंकवण्यासाठी भंडाऱ्यात काँग्रेसचा डमी उमेदवार देण्यात आला असून पैसे घेऊन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून उमेदवारी दिली जाते असा गंभीर आरोप करण्यात आलाय. हा गंभीर आरोप काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाय यांनी केलाय. सेवक वाघाय म्हणाले की भंडारा गोंदियाचे महायुतीचे उमेदवार भाजपचे विद्यमान खासदार सुनील मेंढे हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे नातेवाईक आहेत. त्यांना जिंकवण्यासाठीच काँग्रेसनं भंडाऱ्यात डमी उमेदवार दिलाय. लोकसभेत भाजप जिंकणार आणि त्या बदल्यात साकोली विधानसभेचा नाना पटोले यांचा मार्ग मोकळा होणार. उमेदवारी देत असताना पैसे घेऊन उमेदवारी दिल्याचा घणाघात आरोप सेवक वाघाय यांनी नाना पटोले यांच्यावर लावलाय. महायुतीच्या जागा वाटपावर तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू असतानाच आता शिवसेनेचे अनेक आमदार, कार्यकर्ते आणि नेते नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. याला कारण ठरलंय ते म्हणजे शिवसेनेच्या काही जागांवर भाजपने केलेला दावा.
अब की बार 400 पार हे भाजपचे या लोकसभा निवडणुकीचे घोषवाक्य आहे आणि हेच 400 पार करण्यासाठी भाजपने उत्तर प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्राकडे विशेष लक्ष दिले। मात्र हे करत असतानाच भाजप सोबत असलेल्या एकनाथ शिंदे यांचे आमदार खासदार मात्र सध्या नाराज दिसतायत। निगेटिव्ह सर्वेच्या नावाखाली भाजपने शिंदे गटाच्या जागा बळकावल्याचं सत्र सुरू केल्याची भावना सध्या शिवसेना शिंदे गटाची आहे। शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी तर आमच्या जागेवरच का हट्ट, तुमच्या जागा आम्ही मागितल्या का, माझ्या मते एक घाव दोन तुकडे व्हायला पाहिजेत असा इशारा थेट भाजपाला दिलाय। महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटण्याचं नाव घेत नाहीये। अशातच आता शिंदेच्या डोक्याचा त्रास वाढलाय। शिंदे गटाकडून अद्याप एकाही उमेदवाराचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाही। मात्र तत्पूर्वीच शिंदेच्या आमदारांना मात्र त्यांचं टेन्शन वाढवलंय। बुलढाण्यात विद्यमान खासदार शिंदे गटाचे आहेत। मात्र असं असतानाही याच मतदारसंघातील शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आज थेट लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। संजय गायकवाडांनी उचललेल्या या पावलामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। अशाच प्रदेशातील टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब केले नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राइब करा आणि बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।